श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार्दोराया शुभ्रवस्त्रावृतं या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दं माधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुद्रे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। गेल्या वर्षी आपण पुष्पांजली 105 25/10/20 या दिवशी आपण लिहिलेल्या पुष्पांजलीचा आपण आता शब्दबद्ध करतो। आरतीतलं आपलं 9वं कडवं सुरू झालेलं आहे। नवमीचे दिवशी 9 दिवसांचे पारणे हो। सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुणी हो। षडरसान्ने नैवेद्यासी अर्पियली भोजने हो। आचार्य ब्राह्मणा तृप्त केले त्वा कृपे करुणी हो। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। उदो कार्य गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो। 9व्या दिवशी काय आहे की 9 दिवस आपण केलेल्या उपवासाचं पारण आहे। मग या नवमीच्या दिवशी काय करतात तर सप्तशतीचा जप ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचाही जप आहे आणि सप्तशतीतले 700 श्लोक वाचून काढणं याला सप्तशतीचा पाठ असं म्हटलेलं आहे। तो पाठ करणं आहे। होम आहे। या होमामध्ये देवीच्या नावाने आहुती द्यायच्या। त्या सप्तशतीतल्या प्रत्येक श्लोकाच्या नावाने एक म्हणजे प्रत्येक श्लोकाला एक आहुती अशा आहे। 700 आहुती आहे। पुन्हा ऋषीर उवाचला एक आहुती आहे। राजो उवाचला एक आहुती, देवी उवाचला एक आहुती, दिव्या उवाचला एक आहुती, अशा त्या होमामध्ये आहुती आहे। सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुणी हो। म्हणजे हे सगळं कसं करायचं आहे? एक कर्मकांड म्हणून करायचं नाही। दरवर्षी आमच्याकडे असतं म्हणून केलं असं नाही। ते प्रेमपूर्वक अंतःकरणाने झालं पाहिजे। सद्भक्ती करुणी हो। षडरस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजने हो। आचार्य ब्राह्मणा तृप्त केले त्वा कृपे करुणी हो। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। देवीच्या मंदिरात देवीच्या सर्वच मंदिरात तसेच घराघरात सप्तशतीचे देवीचे महात्म्याचे पठण सुरू असेल। भक्त देवीचा मनपूर्वक जप करत असतील। कुठे कुठे होम हवनही सुरू असेल आणि हे सर्वच सद्भक्तीने भक्त करीत असतील। आज देवीला षडरस अन्नाचा नैवेद्य दाखवला जात आहे। आता हे 6 प्रकारचे रस कुठल्या प्रकारचे आहेत? म्हणजे देवीला ह्या ताटामध्ये काही गोड पदार्थ वाढलेले आहेत,
काही तिखट पदार्थ वाढलेले आहेत, काही आंबट पदार्थ आहेत, काही खारट आहेत, काही तुरट आहेत, काही कडू आहेत. अशा षड्रस अन्नाचा नैवेद्य आपण जगदंबेला अर्पण करतो. आचार्य आणि ब्राह्मणांना आई तू त्यांच्यावर कृपा करून त्यांना तृप्त केलं आहेस. सर्व देव तुझ्या नामाचा वारंवार जय जयकार करत असतील, जय जयकार करीत आहेत. उदयोस्तु 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 अंबे उदयोस्तु असा जय जयकार आपणही करूया. कोल्हापूर करवीर पीठात 14 यज्ञ धर्मपीठ आहेत. यज्ञ हे पूर्ण कर्म असल्यामुळे कोल्हापूर हे पूर्ण पीठ आहे. माहूर येथे 14 धर्मपीठे आहेत. तप करणे हे पूर्ण कर्म आहे म्हणून माहूर हे पूर्ण पीठ आहे. तुळजापूर येथे 14 दान धर्मपीठे आहेत म्हणून तुळजापूर हे पूर्ण पीठ आहे. आणि सप्तशृंगी गडावरती 7 योग धर्मपीठे आहेत म्हणून योग हे अर्धकर्म मानलं जातं म्हणून त्याला अर्धपीठ असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोल्हापूर येथे यज्ञ हे पूर्ण कर्म असल्यामुळे पूर्ण पीठ आहे. माहूर येथे तप करणं हे पूर्ण कर्म आहे म्हणून पूर्ण पीठ आहे. तुळजापूर येथे धर्मपीठ आहेत, दान धर्मपीठ आहेत म्हणून तुळजापूर हे पूर्ण पीठ आहे. 14 पीठ तिन्ही ठिकाणी आहेत. आणि सप्तशृंग गडावरती 7 योगपीठ आहेत. योग याला अर्धकर्म मानलं जातं आणि म्हणून त्याला अर्धपीठ असं म्हणतात. अशी आख्यायिका आहे असं सांगतात लोक. या 3.5 पीठात ब्रह्मशक्ती वास करते. अर्धशक्तिपीठ असे सप्तशृंगीला म्हणत असले तरीही ब्रह्मशक्ती ही 3.5 पीठात एकच आहे. म्हणजे कोल्हापूरला, माहूरला, तुळजापूरला जेवढं त्या देवीचं शक्तिस्थान आहे तेवढंच शक्तिस्थान या सप्तशृंगीला अर्धपीठ म्हणत असले तरी पूर्ण ब्रह्मस्वरूपामध्ये ती सप्तशृंगी माता आहे. म्हणताना तिला अर्धपीठ म्हटलंय पण इथं तिचाही पूर्ण शक्तीने निवास आहे. ती शक्ती एकच असून अनेक ठिकाणी कार्यरूपाने प्रगट होते. ही परब्रह्मशक्ती प्राप्त व्हावी अशी ज्यांची इच्छा असेल. आता ही परब्रह्मशक्ती तिन्ही ठिकाणी एकच आहे. कोल्हापूर रेणुका माता, कोल्हापूरची अंबाबाई, रेणुका माता, माहूरगडावरची तुळजापूरची तुळजा माता आणि सप्तशृंगीची सप्तशृंगी माता. हे तिन्ही काय आहेत? त्या ब्रह्मशक्ती आहेत आणि एकच आहे. आता ह्या ब्रह्मशक्तीला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? त्या देवीच्या मूलमंत्राचा जप करावा लागतो. आता देवीची कृपा संपादन व्हावी अशी आपली इच्छा आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं हे पण आपल्याला माहिती पाहिजे ना. ज्या देवाची आपल्याला पूर्ण प्राप्ती करून घ्यायची त्या देवाच्या प्राप्तीसाठी काय करावं लागतं याचं पण आपल्याला ज्ञान पाहिजे. आणि म्हणून म्हटलं की ज्यांना ही ब्रह्मशक्ती प्राप्त व्हावी असं वाटतं त्यांनी काय करावं? त्यांनी या देवीच्या मूलमंत्राचा जप करावा. मूलमंत्र जप काय करावं? याचा मूलमंत्राचा जप करावा. मूलमंत्र जप करून हा मूलमंत्राचा जप काय आहे? मुळात मूलमंत्र कोणता तो माहिती पाहिजे. तो माहिती असेल तर आपण त्याचा जप करू. मग या देवीचा मूलमंत्र कुठला आहे? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा ह्या देवीचा मूलमंत्र. त्या मूलमंत्राचा जप करून मग देवी आपल्याला प्रसन्न होते. किंवा दुसरं आपल्याला काय करता येईल?
देवीचं श्रीसूक्ताचं पठण करता येईल. श्रीसूक्ताचे पाठ जप केले तरी देवीची कृपा होते. बहुतेकांच्या पाठांतरात किंवा वाचण्यामध्ये देवीचं हे श्रीसूक्त आहे. पुष्कळांचं पाठही असेल. पुष्कळ लोक ग्रंथामध्ये पाहून वाचू शकतील. मग ते श्रीसूक्त कसं आहे? हरिः ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्राहिरणमयी लक्ष्मीं जातवेदो मावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं. हे जे स्तोत्र आहे हे श्रीसूक्त आहे. या श्रीसूक्ताचा पाठ केला तरी देवी प्रसन्न होते. या श्रीसूक्ताचा पाठ करून देवी प्रसन्न झाली असं कोण आहे? या सप्तशतीमध्ये जी कथा आलेली आहे त्या कथेतला हा जो सुरथ नावाचा राजा मेधा ऋषींकडे आलेला आहे आणि समाधी नावाचा वैश्य मेधा ऋषींकडे आलेला आहे मोहातून मुक्त होण्यासाठी. त्यांनी देवीची मृण्मयी मूर्ती करून तिच्या समोर तिच्या समोर या श्रीसूक्ताचा पाठ केलेला आहे आणि त्या श्रीसूक्ताचा पाठ करून त्यांनी त्या जगन्मातेला प्रसन्न करून घेतलेला आहे. म्हणजे मूलमंत्राचाही जप करावा आणि श्रीसूक्ताचाही पाठ करावा आणि सप्तशतीचाही पाठ करावा. ज्याला जे शक्य आहे ते त्यांनी करावं. देवीचं कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र व देवी सप्तशतीच्या ग्रंथाचे किंवा देवी महात्म्याचे श्रद्धापूर्वक पठण करावे. देवीच्या महात्म्याचं आपण श्रद्धापूर्वक पठण केलं पाहिजे. दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो. सिंहारूढ करी दारुण शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो. शुंभ निशुंभादिक राक्षसा किती मारसी रणी हो. विप्रा रामदासा आश्रय दिदला तो चरणी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदो कारे गर्जती काय महिमा वर्णो तिचा हो. जगन्माता दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यासाठी निघते. युद्धाचे तयारीनेच योद्धे रणांगणावर ज्याप्रमाणे जात असतात त्याप्रमाणे युद्धाभिमुख अंबा माता सिंहावर आरूढ झालेली असून तिने हातामध्ये नाना प्रकारची शस्त्रे धारण केलेली आहे. शुंभ निशुंभादिक राक्षसा किती मारसी रणी हो. आत्तापर्यंत तिने मधु आणि कैटभ राक्षसाचा वध केलेला आहे. महिषासुराचा वध केलेला आहे. चंडमुंडाचा वध केलेला आहे. धूम्राक्षाचा वध केलेला आहे. शुंभ निशुंभाचा वध केलेला आहे. अशा असंख्य राक्षसांचा तिने वध केलेला आहे आणि देवाला वर दिलाय की पुढे सुद्धा जे राक्षस निर्माण होतील त्यांचा वध करण्यासाठी मी पुन्हा अवतार घेणार आहे. धूम्रलोचन, रक्तबीज तसे शुंभ निशुंभ अशा अनेक राक्षसांचा तिने वध केलेला आहे. विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो. यात रामाच्या दासाला तिने आपल्या चरणी आश्रय दिलेला आहे. विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो.
उदोकारी गर्जती काय महिमा वर्णो तिचा हो. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा, असं आपण लहानपणी पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा. दसरा सण हा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त आहे. मग तुम्ही म्हणा 3.5 मुहूर्त कोणते आहेत? मग दसरा हा 3.5 एक आहे कळलं, पण 3.5 मुहूर्त कशाला म्हणतात आणि ते आहेत ते मुहूर्त कुठले आहेत? चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा पूर्ण मुहूर्त आहे. वैशाख शुद्ध तृतीया अक्षय तृतीया हा पूर्ण मुहूर्त आहे. अश्विन शुद्ध दशमी हा दसरा म्हणजे पूर्ण मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तातले हे 3 मुहूर्त पूर्ण आहेत. आणि अर्धा मुहूर्त कुठला आहे? कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडव्याला अर्धा मुहूर्त म्हणतात. म्हणजे 3.5 मुहूर्तातला अर्धा मुहूर्त कुठला आहे? तर दिवाळीचा पाडवा अर्धा मुहूर्त आहे. बाकी चैत्री पाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत. आणि दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. पूर्वी व अजूनही काही ठिकाणी दसऱ्याला पाटीपूजन व्हायचे. प्रथम पाटीवरती श्री व सरस्वतीचे पूजन करून ज्ञानार्जनाला सुरुवात होत असे. आता पाटी वापरत नाही, पण पूर्वीच्या काळी पाटी वापरायची पद्धत होती. मग खडूने किंवा पेन्सिलीने त्या पाटीवरती पहिल्यांदा श्री लिहिलं जायचं आणि सरस्वतीचं चित्र म्हणजे एक असे आकडे काढून मग ते खाली खाली एक होत, अशा प्रकारे ते सरस्वतीचं चित्र काढलं जायचं आणि त्याचं पाटीपूजन व्हायचं. म्हणजे आधी श्री आणि सरस्वती. श्री म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती म्हणजे नुसती लक्ष्मी असून उपयोग नाही, तर बुद्धीही पाहिजे. म्हणून श्री आणि लक्ष्मी पण पाहिजे. आणि श्री म्हणजे काय? गणपती. म्हणजे गणपती म्हणजे बुद्धीची देवता आहे, म्हणून गणपतीचंही स्मरण आहे, श्री गणेशाय नमः. आणि श्रीचा दुसरा अर्थ आहे लक्ष्मी. म्हणजे लक्ष्मीही पाहिजे आणि सद्बुद्धीही पाहिजे, तर मिळालेल्या लक्ष्मीचा तुम्ही उत्कर्ष करू शकता. नाही तर ती लक्ष्मी वाईट मार्गाने खर्च होते. आपल्याजवळ जर सद्बुद्धी नसेल तर पैसा वाईट मार्गाला खर्च होतो. पण ज्याच्याजवळ सद्बुद्धी आहे तो आपल्या लक्ष्मीचा उपयोग आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी वापरतो. संत तुकाराम महाराज काय म्हणतात? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. सन्मार्गाने पैसा मिळवावा आणि उत्तम मार्गाने तो खर्च करावा. मग आता हे कधी जमेल तुम्हाला? तुमच्यावर जर तसे संस्कार असतील की पैसा मिळवीन तो तुम्ही कष्टाचाच, आणि तो मिळवीन तो सत्कर्मानेच मिळवीन, असे जर संस्कार असतील तर तुम्ही कष्ट करून कष्टाने आणि सन्मार्गानेच पैसे मिळवणार. आणि मग मिळवलेल्या पैशाचा विनियोगसुद्धा तुमची बुद्धी शाबूत असल्यामुळे तुम्ही त्या पैशाचा विनियोगसुद्धा चांगल्या मार्गानेच करणार. म्हणून माणसाला काय पाहिजे की चांगली बुद्धीही पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि सन्मार्गाने मिळालेल्या पैशाचा विनियोगसुद्धा चांगल्या कामात करता आला पाहिजे. याच दिवशी घरातल्या असणाऱ्या शस्त्रास्त्रांची पूजा केली जायची. प्रत्येकाच्या घरात त्यावेळेला शस्त्र होतं, कारण कधी आपल्या घरावरती हल्ला होईल याची भीती होती. मुघलांचं साम्राज्य होतं चारी बाजूला, ते कधी हल्ला करतील, कधी घरदार लुटून देतील याची भीती होती. म्हणून प्रत्येकाच्या घरात शस्त्र असायचं. आज आपल्या घरात शस्त्र मिळणं कठीण आहे. म्हणजे घरामध्ये शस्त्र असायचं आणि शस्त्राची पूजा केली जायची. आता आपल्या घरात काय आहे? धुणं वाळत घालायची काठी फक्त राहिली आहे, बाकी एकही शस्त्र घरामध्ये नाही.
मग घरातल्या असणाऱ्या शस्त्रांची पूजा त्या दिवशी करायची. घरामध्ये अवजार आहेत काही, म्हणजे समजा शेती करण्याचं असेल, ट्रॅक्टर असेल किंवा आणखीन काही असेल, JCB असेल, अमुक असेल, ज्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न चरितार्थ होतो, अशा त्या अवजारांची पण पूजा करायची. म्हणजे कुदळ असेल, फावडे असेल, गमेला असेल, काय असेल, ज्याच्या साह्याने आपण धन प्राप्त करतो, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शस्त्रास्त्रांची पूजा केली आहे. निरनिराळ्या कारखान्यामध्ये त्या अवजाराची पूजा केली जाते. याच दिवशी देवीने महिषासुराचा वध केला, तर श्रीरामचंद्राने रावणाचा वध केला. सीमोल्लंघनाचा हा दिवस आहे. नवनवीन क्षितिजे ओलांडून आपले इप्सित साध्य करण्यासाठी सीमोल्लंघन केले आहे. आपलं घर सोडून, म्हणजे आपल्याला एखाद्या लांब ठिकाणची नोकरी लागली तर माणसाला असं वाटतं एवढं आपलं घर सोडून कसं जायचं, लांब कसं जायचं. नाही, तो मोह सोडला पाहिजे. जिथे काही आपलं चरितार्थ मिळेल तिथे आपल्याला जाता आलं पाहिजे. आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आज आपण एकमेकांना दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं देतो. आता ही आपट्याची पानं देण्याची प्रथा कशी पडली आहे ते आपण पाहूया. एक देवदत्त नावाचा गरीब ब्राह्मण होता. ह्या देवदत्ताला कौत्स्य नावाचा एक मुलगा होता. मुलाला उत्तम विद्या प्राप्त व्हावी अशी देवदत्ताची इच्छा होती. त्या काळात ज्ञानसंपन्न असलेल्या वरतंतू नावाच्या ऋषीकडे या देवदत्ताने आपल्या कौत्स्य नावाच्या मुलाला ठेवलं. गुरुकुलामध्ये घेऊन गेला. देवदत्त नावाचा ब्राह्मण आपल्या कौत्स्य नावाच्या मुलाला ज्ञानसंपादन करण्यासाठी वरतंतू नावाच्या ऋषीकडे गुरुकुलामध्ये घेऊन गेला. त्यावेळी गुरुकुलामध्ये निवासाची व्यवस्था होती, म्हणजे विद्यार्थी जे शिकायला येतील त्यांची राहण्याची व्यवस्था होती, भोजनाची व्यवस्था होती, शिक्षण विनामूल्य होतं आणि 12 वर्ष ते शिक्षण विनामूल्य मुलांना. त्यावेळेला गुरुजी एकही रुपयाची दक्षिणा मुलांकडनं घेत नव्हते. आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या मुलाने त्यांनी जे ज्ञानसंपादन केलेले त्या ज्ञानसंपादनाने काही मिळवलेलं धन असेल त्यातली तो गुरुदक्षिणा गुरुंना देत होता. म्हणजे ज्या गुरुकडनं आपण ज्ञान संपादन केले ते नुसतं ज्ञान नाही. आता काय होतं, आपण ज्ञान संपादन करतो आणि हातात ती भिंडवडी घेऊन जातो, मला नोकरी द्या, मला नोकरी द्या करत. त्यावेळेला तसं नव्हतं. शिकत असतानाच काही उद्योग व्यवसाय करायची व्यवस्था. शिका, कमवा आणि शिका अशी ती पद्धत होती. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं चरितार्थ कसं चालवता येईल याचं शिक्षणसुद्धा गुरुकुलामध्ये दिलं जात होतं. निरनिराळ्या व्यवसायाचं शिक्षण पण गुरुकुलामध्ये दिलं जात होतं. त्यामुळे मुलं शिकत असतानाच आपल्याला 2 वर्षाचं चरितार्थ कसा चालवावा याचं ज्ञान त्यांना प्राप्त होत होतं. आणि मग मुलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जे काही आपल्या ज्ञान संपादन केले त्यांनी जे काही द्रव्य मिळाले त्यातलं द्रव्य गुरुजींना गुरुदक्षिणा म्हणून काही देत होते. किती द्यावं हा विद्यार्थ्यांचा इच्छेचा प्रश्न होता. अमुकच द्या असं गुरुचा अट्टहास नसायचा. पण एखादा मुलगा हट्टीच भेटला, काय पाहिजे ते मागा, गुरु म्हणतात त्याचा अहंकार झाला. आता याचा अहंकार दूर केला पाहिजे. शिष्य आपल्यापेक्षाही मोठा ज्ञानी व्हावा ही त्यावेळेला गुरूंची इच्छा होती. की शिष्यात इच्छेत पराजय. आपल्यापेक्षा आपला शिष्य आणखी ज्ञान संपन्न व्हावा अशी गुरुची अपेक्षा असायची. आणि म्हणून गुरुजी त्यांना घेऊन जायचे. आता आम्ही पंढरपूरला शाळेत शिकत होतो. शाळा सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला जी मुलं कुठल्या परीक्षेला बसलेली असतील तर त्या मुलांना शिकवण्यासाठी संध्याकाळी कंदील घेऊन त्या शाळेमध्ये किंवा एखाद्या जिथं जागा मिळेल तिथे
मुलं आपल्या घरचा कंदील घेऊन यायचे किंवा त्याच्या तिथे गुरुजींनी व्यवस्था केलेली असायची. तिथे गुरुजी, आता त्या रात्रीच्या शिकवणीला काही गुरुजींना फी होती का? फी काही नव्हती. पण आपल्या शाळेतला विद्यार्थी उत्तम ज्ञानसंपन्न व्हावा म्हणून गुरुजी पुन्हा रात्रीच्या वेळेला त्या मुलांचं विशेष असा अभ्यास घ्यायचे, फी न घेता विशेष असा अभ्यास घ्यायचे आणि ती मुलं आपल्या शाळेचा नावलौकिक कसा वाढवतील याचा विचार करायचे. कौत्स्याची 12 वर्षे विद्या ग्रहणात निघून गेली. 12 वर्ष त्यांनी त्या कौत्साने या वरतंतू नावाच्या गुरुकडे ज्ञानसंपादन केलं. आता ह्या कौत्साला ज्ञान किती प्राप्त झालंय? 14 विद्या 64 कलाचं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे. अभ्यास पूर्ण झाला. मुलगा आता त्याला दिलेल्या ज्ञानामध्ये ज्ञानसंपन्न झालेला आहे अशी गुरुची खात्री पटली. आणि म्हणजे आपला मुलगा अत्यंत हुशार झालेला कुठल्याही शिक्षकांना आवडेल तसं त्या वरतंतूला सुद्धा आनंद झाला की कौत्स हा ज्ञानसंपन्न झालेला आहे, अधिकारी व्यक्ती झालेला आहे. हे पाहिलं म्हणजे ज्ञानाने अधिकारी झालेला आहे. गुरूंना आनंद झाला आणि गुरूंनी आपल्याला अंतःकरणपूर्वक शिकवल्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त झालं अशी कृतज्ञतेची भावना कौत्स्याच्या मनामध्ये होती. आता काय होतंय ते आता आपण पुढे पाहूया. कौत्साचा आणि वर्तंतूचा काय संवाद होतो ते आपण आता उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवम् रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. जगदंबा माता की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर स्वामी.